नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी आपल्याला आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न न्यूनतम हमी भाव म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस या विषयावर बोलणार आहे। हा व्हिडिओ फक्त शेतकऱ्यांनी पाहावा। जे शेतकरी कृषी उत्पादक उपभोक्ता आहेत ते म्हणजे सगळे खाणारे व्यापारी, आपले राज्यकर्ते यांनी हा व्हिडिओ पाहू नये अशी माझी विनंती आहे। कारण शेतकऱ्याच्या कष्टाचा मोबदला जर मिळत नसेल तर शेतकरी शेती करणे सोडणार आहेत आणि ही भविष्याची फार मोठी किंमत आपल्या देशाला चुकवावी लागेल। बघा, न्यूनतम हमी भाव म्हणजे काय, म्हणजे MSP म्हणजे काय, न्यूनतम हमी भाव का देता येत नाही आणि न्यूनतम हमी भाव द्यायचा असेल तर काय केले पाहिजे, या तीन प्रश्नांची उत्तरं मी माझ्या फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांसाठी देणार आहे। बाकीच्यांनी कुणीही हा व्हिडिओ पाहू नये हे मी दुसऱ्यांदा बोलतो आहे। बघा, न्यूनतम हमी भाव म्हणजे काय। शेतकऱ्याने शेती उत्पादन करताना सर्व प्रकारचे केलेले श्रम, आर्थिक खर्च, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष केलेला प्रयत्न, म्हणजे रात्री पहाटे करतो ते सगळा प्रयत्न, यामुळे झालेला सर्व प्रकारच्या कृषी निविष्ठाचा खर्च, शेतकऱ्यांच्या शेतीची भांडोत्री किंमत अधिक शेतकऱ्यांचा प्रपंच संसार चालवण्यासाठी लागणारी कमीत कमी किंमत किंवा शेतीमध्ये जो एकूण खर्च केला आहे त्या खर्चाच्या किमतीच्या 1.5 पट किंमत म्हणजे न्यूनतम हमी भाव, मिनिमम सपोर्ट प्राइस। आता एवढी साधी सरळ व्याख्या जर कधी आपल्या कृषी माल खाणाऱ्यांना, उपभोक्त्यांना, व्यापारी, आडते, दलाल पासून प्रशासनातील अधिकारी ते आपले शासनकर्ते, राज्यकर्ते यांना का कळत नाही, ही कमीत कमी न्यूनतम किंमत असेल, शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाची मिळत नसेल तर त्याने म्हणजे शेतकऱ्याने जगावे कसे। शेतकऱ्याला संसार नाही का, मुलं बाळ आहेत, त्यांना प्राथमिक गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्याला त्याच्या कष्टाची किंमत मोबदला मिळणे आवश्यक असताना सर्व शेतीमाल उपभोक्ते मला खाण्यासाठी कमीत कमी किमतीत कसा कृषी माल मिळेल यासाठी प्रयत्न करताना दिसतात। मग यासाठी शेतकरी आत्महत्या करीत राहिला तरी चालेल, नेहमी रोज मरत राहिले तरी चालतील, पण फुकटात खायला पाहिजे। कारण फुकटातच मिळतंय सध्या शेतकऱ्यांचा कृषी माल, यांना त्याचे दुःखही होत नाही आणि सोयरीक पण नाही। जीवनावश्यक वस्तू कायदा, नाशवंत शेतीमालावर प्रक्रिया न होणे, पायाभूत सुविधा, आवश्यक तंत्रज्ञान, आवश्यक अनुदान न मिळाल्याने योग्य दर शेतीमालास मिळत नाहीत। राज्य व केंद्र शासनाने कृषी मूल्य आयोग स्थापन केलेले आहेत। या आयोगाचे मुख्य काम देशात उत्पादित होणारे कृषी उत्पादनाचा प्रत्यक्ष खर्च जो शेतकरी करतो तो अधिक अप्रत्यक्ष खर्च शेतकऱ्यांचा नफा अर्थात त्याच्या कष्टाचा मोबदला असं सगळं गृहीत धरायचं आहे, म्हणजे प्रत्यक्ष काढायचं आहे। परंतु हे जे आयोग आहेत, कृषी मूल्य आयोग, हे वातानुकूलित कार्यालयात बसून काम करत असल्याने निश्चित आकडेवारी तयार होत नाही। गृहीत व ढोबळ मानाने माहिती तयार करण्यात येते। प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावरील परिस्थितीचा विचार केलाच जात नाही। आवश्यक प्रयोग प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर केले जात नाहीत। म्हणून शेतकऱ्यांना वाजवी न्यूनतम हमी भावापासून वंचित राहावे लागते। बघा बंधूंनो, शासन दरबारी पीक उत्पादन खर्चाच्या जर आकडेवारी मागितली तर ती सुद्धा आपल्याला नीट मिळत नाही। मग कृषी उत्पादन खर्चाची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही। शेतकरी शेतीमध्ये होणारा खर्चाचा जमा खर्च लिहित नाही। म्हणून शेतीत तोट्यात की नफ्यात हे शेतकऱ्याला कळत नाही। म्हणून आपला उत्पादित कृषी माल कोणत्या भावाने विक्री केला पाहिजे हे पण शेतकऱ्यांना कळत नाही। आज हमी भाव म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस कसा काढायचा या बाबतीत अनेक मतप्रवाह आहेत।
कारण अनेक मंडळी आहेत तर अनेक मतप्रवाह असणारच. या बाबतीत योग्य असा निर्णय घेतला जात नाही. परंतु प्रत्यक्ष जागेवरील ताळेबंद म्हणजे ग्राउंड एक्सपेंडिचर रिपोर्ट म्हणतो मी त्याला, तयार होत नाही. तोवर सर्व भूलथापा आहेत असे मला वाटते. या समस्येच्या ही समस्येची पूर्तता कशी होईल याचे विस्तृत विवेचन मी माझ्या गाव खेती पुस्तकात 2016 सालीच लिहिलेले आहे. त्याचीही दखल पाहिजे त्या वेळेत होत नाही याचीही मला खंत आहे. बघा आता न्यूनतम हमी भाव का देता येत नाही, म्हणजे का हे जे आपले राज्यकर्ते शासन करते का पळवाटा काढतायत याच्याबद्दल मी आपल्याला बोलतो. केंद्र व राज्य सरकारांनी 2007 मध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या. या आयोगाने न्यूनतम हमीभाव शेतकऱ्यांना देण्याची सूचना केली. परंतु या आयोगाने पुढील प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. आता मला जे प्रश्न पडलेत त्याची उत्तरं किंवा आपल्या शासनकर्त्यांना मिळाली नाहीत. म्हणून हमीभाव सारखा क्लिष्ट प्रश्न आज तागायत अधांतरित पडला आहे, शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनला आहे. बघा आता हमी भावाने जर कधी माल खरेदी करायचा असेल तर त्याच्यासाठी आवश्यक निधी कुठून आणायची, कशी उपलब्ध करायची? बरं, हमी भाव द्यायचा कसा, इथून सुरुवात आहे. शासनाने जरी हमी भावाने कृषी माल खरेदी केला तर त्याची विक्री करायची कशी, म्हणजे हे सगळे शासनकर्ते आणि राज्यकर्त्यांना पडलेले प्रश्न आहेत. अजून सांगतो मी, आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणीसाठी गाव पातळीवर यंत्रणा कशी उभारायची, गाव पातळीवर यंत्रणेवर नियंत्रण कसे ठेवता येईल, असे अजून बरेच प्रश्न आहेत की हे सगळे प्रश्नांची उत्तरं आपल्या शासनकर्त्यांना राज्यकर्त्यांना न मिळाल्याने हा कृषी मूल्य आयोग लागू झालेला नाही. आणि म्हणून न्यूनतम हमी भाव का देता येत नाही याचे उत्तर मिळालेलं नाही. यांना अनेक प्रश्नांची उत्तरे शासन व राज्यकर्त्यांना न मिळाल्याने त्यांच्यापासून पळवाट म्हणून कर्जमाफी, अनुदाने, फुकटची रेवडी असे लोकप्रिय मलम लावून शेतकऱ्यांना दिलासा देत थोपून ठेवले आहे. आज पाहतो केंद्र व राज्य शासनाने एकूण 2,28,000 कोटी एवढी कर्जमाफी देऊन सत्ता देणारी योजना म्हणून कर्जमाफीकडे पाहिले जाते. बरोबर आहे, कर्जमाफी होते म्हणून हे सगळं थोपून ठेवलंय. आयोग लागू न करण्याबाबत चालढकल केली दिसते. कारण ही कर्जमाफी केली, अनुदान दिलं जात आहे म्हणून शेतकऱ्यांच्या कष्टाचं जो भाव मिळाला पाहिजे, त्यांना जो मोबदला मिळाला पाहिजे म्हणून मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांना आजपर्यंत हमी भाव मिळालेला नाही. बरं, न्यूनतम हमी भाव समजा द्यायचा असेल तर काय केले पाहिजे? मी भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, निवारण करण्यासाठी व भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी गाव खेती नावाने संकल्पना तयार केली हे आपण सगळ्यांना माहिती आहे. या संकल्पनामुळे न्यूनतम हमी भाव निश्चित करण्यासाठी व शेतकऱ्यांना लागू करण्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार होऊन हा जटिल प्रश्न निवारण नक्कीच होईल याची मला गॅरंटी नाही तर खात्री सुद्धा आहे. आणि ते कसे शक्य आहे हे मी आता आपल्याला सांगतो. बघा, जसे गावाचा कार्यभार चालवण्यासाठी काय आहे ग्रामपंचायत, तसे शेतकऱ्यांच्या 30 प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी, गावकऱ्यांच्या 22 प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी गाव पातळीवर यंत्रणा नाही. म्हणजे ग्रामपंचायत ही गावाचा कारभार पाहते, चाललंय, मस्त मजेत चाललंय. पण शेतीच्या प्रश्नासाठी गाव पातळीवर जी आवश्यक यंत्रणा पाहिजे होती ती आजपर्यंत तयार केलीच नाही, किंवा तशा पद्धतीने कधी कुठे असा विचार झालाच नाही. आता डबलिंग दी फार्मर्स इन्कम या कमिटीने सुद्धा अनेक शिफारशी केलेल्या आहेत, परंतु त्या शिफारशी प्रत्यक्षात कशा लागू करायच्या याचं उत्तर मात्र या कमिटीने दिलेलं नाही. हे याचं मूळ कारणच हे आहे. मग यासाठी प्रत्येक गावात गाव खेती केंद्र नावाचे कार्यालय जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत ह्या समस्यांवर मार्ग मिळणारच नाही. आता हे जे गाव खेती केंद्र आहे याच्यामध्ये www.gavkheti.in ही एक वेबसाईटच्या माध्यमातून आणि प्रत्येक गावासाठी 2 कृषी अधिकारी यांची नेमणूक करून
हे गाव शेती केंद्र चालवण्याचे नियोजन तयार केलेले आहे. ही जी वेबसाईट आहे, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही बडाई मारून म्हणून नाही, तर जगातली सगळ्यात मोठी वेबसाईट तयार होणार आहे, एवढं मात्र नक्की. आता ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटमध्ये 30 प्रकारचे इंडिकेटर्स असणार आहेत. 30 प्रकारच्या, म्हणजे याचा अर्थ 30 प्रकारच्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्याच गावात सोडण्याचे नियोजन आहे. आता या इंडिकेटर्समध्ये जी काही माहिती भरली जाईल ती प्रत्यक्ष आणि गाव पातळीवरच भरली जाईल. आता हे जे गाव खेती केंद्र असणार आहे, यात नुसतं हे एवढंच नाही असणार आहे, तर या गाव खेती केंद्राबरोबरच त्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये प्रतवारी करण्याची मशिनरी, नंतर प्रतवारी केलेला माल तो तपासण्यासाठी, म्हणजे गुणवत्ता तपासणी यंत्र, लहान लहान यंत्र आहेत, अगदी मॉइश्चर कंटेंट वगैरे असे सगळे तपासण्याचे जे यंत्र आहेत. नंतर जमीन मोजण्याचा एक लहानसं यंत्र आहे, खूप काही किमती नाही त्यांच्या. तर हे सर्व देण्याचे नियोजित आहे. याच्याबरोबर हवामान केंद्र, नंतर माती पाणी तपासायची लॅब, अशा सर्व प्रकारच्या, मी सांगितलेल्या सर्व प्रकारच्या असल्या सुविधा तयार झाल्या तर शेतकऱ्यांचा एकही प्रश्न समस्या राहणार नाहीत. आता बघा सध्याची आता हा आपला महत्वाचा मुद्दा म्हणजे न्यूनतम हमी भाव कसा देता येईल. बघा सध्याची परिस्थिती, शेतकऱ्याने माल काढला की लगेच मार्केटमध्ये विक्रीसाठी दिला जातो किंवा नेला जातो. याचा अर्थ शेती ते डायरेक्ट काटा मोजला जातो, म्हणून काटा म्हणजे फार्म टू काटा असे आहे. परंतु जेव्हा गाव खेती योजनेची अंमलबजावणी होईल तेव्हा असे होणार नाही. कारण शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी, गुणवत्ता, ब्रँडिंग, पॅकिंग ही गावातील गाव खेती केंद्र मार्फत कामे केली जातील. यामुळे शेती ते भांडार म्हणजे फार्म टू स्टोरेज असे समीकरण तयार होईल. यामुळे मार्केटमध्ये कृषी मालाला जर योग्य दर असतील तर शेतकरी विक्रीसाठी नेतील, नाही तर हा गुणवत्तापूर्ण ब्रँडिंग, लेबलिंग, पॅकिंग इत्यादी हे सगळं केलेला माल हा शेतकरी विकणारच नाही, तर तो सरळ गोडाऊनमध्ये नेऊन ठेवेल. आणि ज्या गोडाऊनमध्ये व्यवस्था करण्याची सध्या जोरदार तयारी चालली आहे, तर हा ठेवलेल्या मालाची पावती शेतकऱ्याला मिळेल. आणि जर कधी शेतकऱ्याला बाहेर मिनिमम सपोर्ट प्राइस मिळत नसेल तर हा गोडाऊनमध्ये ठेवलेला माल, ती पावती, आणि शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे, तर शेतकरी काय करेल, ती जी गोडाऊनमधून मिळालेली जी पावती आहे ती कोणत्याही बँकेत गेला तर त्या बँकेने आजच्या किमतीनुसार, म्हणजे आजच्या बाजारभावानुसार 80% किंमत चे पैसे रोख स्वरूपात त्या पावतीच्या आधारावर शेतकऱ्यांना मिळतील. म्हणजे शेतकरी माल विकणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याला योग्य दर वाटत नाही, म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइसच्या पुढे, तोपर्यंत कृषी माल विकणार नाही. आणि दुसरे एक विशेष म्हणजे आता हा जो लेबलिंग केलेला, पॅकिंग केलेला, सुबद्ध पॅकिंग केलेला गुणवत्तापूर्ण माल, या मालाची नोंदणी ही आता इनाम पोर्टलवर किंवा इनाम योजनेत आहे. आता हे जे पोर्टल आहे हे अतिशय चांगल्या प्रकारचं आहे, ते केंद्र शासनाने तयार केलेलं आहे. आणि या पोर्टलवर जर कधी नोंदणी केली शेतकऱ्यांनी, तर शेतकऱ्यांना नुसता हा माल भारतात नाही तर विदेशातले लोक सुद्धा हा माल किती गुणवत्तेचा आहे, किती क्वांटिटीचा, किती परिमाणाचा आहे, कोणत्या स्वरूपात आहे, हे सगळं ऑनलाईन शेतकऱ्यांशी संपर्क साधतील, व्यापारी संपर्क साधतील आणि त्यांना हवा असलेला कृषी माल ते विकत घेतील. अशा प्रकारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात, मी थोडेसे नुसते MSP नाही म्हणत, तर चांगल्या किमतीत शेतकऱ्यांचा माल विक्री होईल याची मला गॅरंटी आहे. आता बघा आजच्या परिस्थितीत सांगतो, समजा शेतकऱ्याने शेतातून माल काढला आणि तो विकायला नेला, तर होतं काय की समजा मालामध्ये इम्प्युरिटीज म्हणजे कचरा वगैरे असणारच. म्हणजे समजा आता 5% मालामध्ये कचरा आहे, तर हा कचरा थोडा जरी दिसला व्यापाऱ्याला तर माझ्या अनुभवाप्रमाणे 15% भाव दर व्यापारी कमी करून मोकळे होतात.
जिथं 5% दर कमी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी 15% घट लावून अशा अनेक गोष्टी आहेत की त्याच्यामुळे शेतकऱ्यांना 15% तर तिथंच कमी होऊन जातात. मग गावामध्ये जर कधी आपली ही जी प्रतवारी करणारी यंत्रणा सगळ्या प्रकार मी एवढं सगळं सांगितलं आहे हे जर कधी तयार झालं तर मला नाही वाटत की शेतकरी MSPच्या आत कृषी माल विकेल आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळेल. आता हा जो भारतातच नाही तर जगात माल विक्री व्हायला लागला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळेल. म्हणजेच आपल्या भारताचे सुद्धा उत्पन्न वाढेल आणि हे सर्व फक्त आणि फक्त गाव खेती संकल्पना आपल्या भारतीय शेतकऱ्यांना लागू केली तरच हे सगळं शक्य आहे. नाही तर कदापिही शेतकऱ्यांना MSP काय पण आज बघा कांद्याचे भाव अक्षरशः म्हणजे निम्म्या किमतीत आहे आणि विशेष बाब अशी आहे की ह्या वर्षी उत्पादन फक्त निम्मे आलेलं आहे तरी भाव निम्मे चालू आहेत. म्हणजे चाललं काय हे सगळं? शेतकरी जगवायचा असेल तर फक्त हे नुसत्या आयोगांनी ज्या शिफारशी केल्या या शिफारशी जर लागू करायच्या असतील त्यांची खरोखर अंमलबजावणी करायची असेल तर त्यासाठी फक्त शासनाने गाव खेती संकल्पना प्रत्येक गावात राबवणं हे महत्वाचे काम आहे.